ला आपण पाहू शकाल विशाळला नॉस्ट्रेकिवरती भूषण गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू समोर उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षकाच्या बॅगच्या बाहेर चेंडू एक टप्पा अखेरीस घेत चेंडू चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. येतील त्या 4 धावा. हा देखील स्क्वेअर कटचा फटका कव्हर पॉइंट मधून चेंडू चाललाय दंडनकर. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आउटफील्ड फास्ट आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट देखील केलंय. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का? परंतु संदीप भूषण यांनी थांबवलंय त्यांना. इथे 2 धावा आहेत. 2 धावसंख्येच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 अंकावरती. चांगला फटका होता विशालचा. पहिला फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून चौकार होता. त्याच्यानंतर कव्हर पॉइंट मधून चेंडू आला. चांगली फटकेबाजी अशी फटकेबाजी करावी लागेल. अक्षयच्या विरोधामध्ये फटकेबाजी चालू आहे. रिव्हर्स अटॅक दुधारी तलवार स्विचिटचा प्रयत्न झाला होता परंतु अपयश आलाय. या फटक्यावरती चांगली धावसंख्या येणं गरजेचं होतं परंतु तिथे आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 अंकावरती. कलबुली गावाचे ग्रामस्थ बाबूराव देशमुख साहेबांचे इथे शुभागमन झालंय. दादांना विनंती असेल की आपण देखील यावं आणि त्याचबरोबरीने दशरथ देशमुख यांचे वडील आहेत त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे देखील सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या अंकावरती. तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा आपण सहर्ष या चषकामध्ये स्वागत देखील करूया. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली लढत दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच. हा देखील हुकचा फटका आहे. दर्जा स्ट्रोक आहे विशालच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे. इथे देखील मिळतील त्या 4 धावा. आलाय चौकार. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप चांगला मिळालाय. जयेश थोडीशाच फंबलत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या 14. पॉवर प्लेचं षटक होता आणि त्या षटकाला ही धावसंख्या गरजेची होती. ती धावसंख्या विशाळ आणि भूषणने केली आहे. 14 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज असेल आरवन टीम कडून? चला लगेच टीम मीटिंग नको. आरवन संघ आपण स्पीडअप करा. बिनबाद 14. चांगली बॅटिंग झाली विशाळ आणि त्याचबरोबरीने भूषण या 2 फलंदाजांकडून. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती प्रवीण दुसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र घेऊन आलाय आपल्या टीमसाठी. समोर असेल त्याच्या भूषण. नॉस्ट्राईक होती विशाल आपण पाहू शकाल मार्केमध्ये टीमचं. पहिला सामना दोन्ही संघाने एक जिंकला आहे. एक टीमला परास्त केली आहे. हा फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आहे परंतु जयेश देव होते परंतु जयेश यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय तो बन बाउन्स चौकार.
हा देखील हुकचा फटका आपण पाहतोय. दर्जेदार स्ट्रोक आहे. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू चालला होता. क्षेत्ररक्षक पोहोचले. अडवणी करतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्नाला निघालेत परंतु चेंडू तिथे सांगतायत ऑलिंडियर देखील आहेत उभे की हा चौकार आलाय. जरी 3 धावा धावल्या असतील तर 1 धाव एक्स्ट्रा मात्र मिळाली जाते. चौकार शेवटच्या क्षणाला चेंडूने ओलांडली आहे. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 अंकावरती. हा देखील फटका बसून बैठक शॉट लगवायचा होता. पंच सांगतायत अभिसर. हा चेंडू निर्धाव चेंडू आलाय. पंचांचा इशारा कोणता येत नाहीये. हा चेंडू देखील आपण पाहू शकाल. हुकचा फटका आहे. दर्जेदार स्ट्रोक आहे. हा चेंडूवरती झेल देखील घेतली आहे आणि संपवलाय बॅट्समन भूषणचा खेळ. अशा अद्भुत नजरेने मात्र पाहत राहिला. असं वाटलं होतं बॅट अँड बॉलचा प्रॉपर संपर्क होता परंतु चेंडूने जास्त उंची घेतली. लांबी मात्र कमी घेतली आणि ते विकेट डाऊन बसलाय भूषण. बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मिलिंद आपण पाहू शकाल इंडिया नंबर 2 वरती. हा डिटर फलंदाज आहे मार्केवाडी बी टीमचा. आता त्याला मैदानामध्ये पाठवण्यात आलं आहे जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अंकावरती. हा फटका देखील आपण पाहू शकाल. बसताय मे क्षेत्ररक्षक पोहोचेल का. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु तिथे थांबवण्याचं काम केलं. इथे मात्र ओव्हर थ्रोची फेकी झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिटला मात्र चुकलेत. काय चाललंय मैदानामध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल देखील सुटली. त्याच्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता परंतु डायरेक्ट हिट देखील करू शकले नाही आहेत. इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती 24 त्या धावसंख्येवरती. दुसरे षटक प्रगती पथावरती चालू आहे. गोलंदाज प्रवीणचं. सुवेर चेंडूची घोषणा होते. सुवेर चेंडूच्या मारण्यानंतर धाब्याने भर पडली जाते. 25 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा फटका दर्जेदार आहे. या फटक्यावरती ताकद होती. या फ्लायटर स्ट्रोक होता बंटीच्या बॅटमधून म्हणजे मिलिंदच्या बॅटमधून आलेला षटकार. दोन षटकांचा खेळ संपला झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 31 धावा.
अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जवळपास 60-65च्या घरामध्ये जाणं गरजेचं आहे, कारण की प्रवीण सारखा फलंदाज असेल, अक्षय सारखा फलंदाज असेल, रोशन असेल, चांगले बॅट्समॅन आहेत अर्बन टीमकडे. गोलंदाजी मार्कवर रोशन आपण पाहू शकाल, नेट नंबर 3चा गोलंदाज. हा फटका बराचसा उंच आणि तेवढाच मात्र लांबी देखील घेतलाय. विशालच्या पाठ मधून आलेला हा धैर्य षटकार. धन्यवाद. तेवढाच लाभ, तेवढाच उंच देखील गेला होता षटकार. अतिशय पूर्णपणे ताकद मात्र त्याच फटक्यावरती टाकली होती विशाळ. षटकाच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 37 या धावसंख्येत 37 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स टीम मार्केबडी बी. हा देखील पुनश्च त्याच पद्धतीचा आणि त्याच क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने लगवलेला हा पुनश्च दुसरा षटकार. 43 धाव फलकावरती. आता मात्र रोशन विचार करत असेल की कशा पद्धतीने गोलंदाजी करू, कारण की समोर चेंडू होते, समोर चेंडू भेटले, बॅटवरती प्रॉपर घेतलं आणि प्रॉपर कनेक्टिंग करून देखील चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र षटकार आलेत. रिव्हर्स अटॅम्प, स्विचिंगचा प्रयत्न आणि शेल देखील तेवढ्याच वेगामध्ये घेतली आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या स्पीडला बॅट फिरली होती त्या स्पीडला छेल देखील घेतली आहे. पहिला सोमनाथ नवीन बॅट्समॅन एंटर झालेत.